नमस्कार मित्रांनो, आपल्या हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हवामानाची माहिती मिळेल. आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा चला, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही जी माहिती आहे ती आपण खरी स्वरूपाची देत आहोत. आणि जे हवामानात बदल होत आहे, हवामान विभाग जे माहिती वर्तवतं त्याच्या अंदाजे आपण सॅटेलाईटद्वारे आपल्याला माहितीही देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकता की आजचा जो अंदाज आहे, तर आपण बघू शकता की जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नांदेड ह्या भागामध्ये पावसाला चांगल्या स्वरूपाची सुरुवात झालेली आहे. तर जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोले हा जो काही भाग आहे, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोलीचा, नांदेड लगतील काही शहरी भाग आहे. तर ह्या भागामध्ये आपण बघू शकता की चांगल्या स्वरूपाचा जो पाऊस आहे तो तिथे सध्या पडायला चालू आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार जो पाऊस आहे तो त्या ठिकाणी चालू आहे पडण्यासाठी. तर मित्रांनो, नागपूर लगतील जो काही भाग आहे, नागपूर आणि यवतमाळ लगतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा जो पडायला चालू आहे. चंद्रपूर असेल त्या ठिकाणी सुद्धा काही स्वरूपात चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो चंद्रपूरच्या ज्या काही शहरालगतील भागांमध्ये पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा जो पडण्याला सुरुवात झालेली आहे. तर आपण बघू शकता की नांदेड लगतील उमेरखेड असेल, पुसाड असेल, हिंगोली असेल, हा जो काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्यास सुरुवात आहे. तर जिंतूर, परभणीचा काही भाग आहे, पारलीचा काही भाग आहे, तर त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्यास सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपण बघू शकता की लातूर आणि उदगीर लगतील जो काही भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा बार्शी लगतील जो काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी ज्या आहेत त्या पडत असून, जो काही सोलापूर लगतील भाग असेल, पंढरपूर, अकलूजचा काही, इंदूर लगतील बारामतीचा जो काही भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो असा अंदाज विभागाने वर्तवलेला आहे. तर आपण जत असेल, सांगली, इस्लामपूर, मायनी, कोल्हापूर आणि सातारचा जो काही भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस आहे. तर मित्रांनो, रायपूर असेल, सावंतवाडी असेल किंवा कणकवली असेल, जो काही भाग आहे, तर ह्या भागामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्यास सुरुवात झालेली आहे. हवामान विभागानेही अंदाज असा वर्तवलेला आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये वातावरण हे बदलू शकतं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे. किमान 4 ते 5 दिवस आणखी पावसाचा जो अंदाज आहे हवामान विभागाचा तो खरा ठरो आणि चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतील काही इतर राज्यांमध्ये सुद्धा पडो अशी अपेक्षा आहे. तसेच शेतकरी बांधवांना पावसाची अपेक्षा आहे. त्यानुसार पाऊस जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.